अत्यंत आनंद होत आहे. 15 ते 20 लाख पॉप्युलेशनमध्ये आम्ही 5 लोकाला 2020 नंतरचे 2026पर्यंत पुरस्कार 5 जणाला मिळाले. पंडित दीनदयाल उपाध्याय RSSचे फाउंडर आणि माझे मित्र दिलीप भाऊ माझ्याकडे आले आणि म्हटले हे पुरस्कार घ्यावं लागते. मी म्हणलो एवढा मोठा माणूस नाही आहे, मी कोणतं समाजसेवा नाही आहे ना काही बिझनेस आहे. अनेक बिझनेस आहेत, अनेक ठिकाणी आहेत. त्या माध्यमातूनच तुमचा बिझनेस अनेक ठिकाणी आणि अनेक सक्सेसफुल बिझनेस असल्यामुळं आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊ असं त्यानं म्हटले आणि मी मान्य केलं. आणि आज नांदेड भूषण पुरस्कार 21 तारीख आम्हाला देण्यात आला. सूरज ग्रुप 2025मध्ये पूर्ण 100 वर्ष आमची वर्किंग आमच्या 3 पिढीची झाली आणि आता पुढची पिढी 4थी पिढी पण ह्याच बिझनेसमध्ये आहे. नळीदार पत्रा गॅल्वनाइज 1925ला आमचे आजोबा गोविंद सेठ पारसेवार, त्यानंतर विश्वंभर सेठ पारसेवार, त्यानंतर मी रमेश पारसेवार आणि पुढची पिढी राहुल पारसेवार आणि डॉक्टर रूपा पद्मावार पारसेवार. आज मी ग्रुपचा चेअरमन आहे. माझे नांदेडला प्लांट आहे आणि 1985 ते 2010पर्यंत मी महाराष्ट्राचा डिस्ट्रीब्युटर होतो शिप्टा कोटडी स्टील लिमिटेड. त्याच्यावर बी माझी फार श्रद्धा. पुन्हा जे आनंद जैन आहेत रिलायन्सचे पेट्रोलियमचे MD आनंद जैन, जय कॉर्प लिमिटेडचे चेअरमन सत्यपालजी जैन आणि वीरेंद्रजी जैन यांच्या आशीर्वादाने त्यांनी 2010ला मला जबाबदारी दिली आणि 2021पर्यंत मी जय कॉर्प लिमिटेड शिप्टा कोटडी स्टील लिमिटेड हे 100% कॅपॅसिटीने चालविले. त्यातच माझं नाव झालं, माझ्या ग्रुपचं नाव झालं. तर इतर उद्योजकांना काय हवं संदेश आधीच इंडस्ट्री सक्सेसफुल चालवावं आणि सबसिडीसाठी कोणता बिझनेस न करता सबसिडी घेऊन प्लांट बंद करणं हे योग्य नाही आहे. शासनानं ते एक आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे सबसिडीच्या माध्यमातून. त्या उद्योगाला सक्सेसफुल करून चालवून दाखविणं हे एक आता तर फार कॉम्पिटिशन झालं बिझनेसमध्ये. नवीन नवीन स्कीम गव्हर्मेंटचे आलेले आहेत. त्यामध्ये सबसिडी आपला D-झोन MIDC इंडस्ट्री असल्यामुळं 85% 10 वर्षात सबसिडी रिटर्न मिळते. कॅश सबसिडी आहे, पॉवर सबसिडी आहे आणि लोन जे इंटरेस्ट भरतात त्याची सबसिडी अशी 10 वर्षात रिकव्हरी आहे. हे 10 वर्ष प्लांट चालू ठेवणं हे फार मस्त आहे. पण काही लोक सबसिडी सुरुवातीला घेतात आणि ते प्लांट बंद करून ठेवतात. असे MIDCमध्ये कालच्या पेपरमध्ये लोकमतनं फार चांगला माहिती दिली. पूर्ण MIDC नांदेडची जी आहे त्यामध्ये 10% उद्योग चालू आणि 90% बंद. सगळे बारदाना आणि गोडाऊन वेअरहाऊस झालेले आहेत. त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट मिळत नाही. एम्प्लॉयमेंटसाठी इंडस्ट्री चालू राहणं फार मस्त आहे. आपल्या बाजू शेजारचा जे लातूर जिल्हा आहे 4 इंडस्ट्रीज आणि फुल फ्लेज प्लांट चालू आहे. तिथं कोणतं बी वेअरहाऊस आणि गोडाऊन्स नाही आहे. बारदानेवाले नाहीत ना हे छोटे नडा हे जे हल्दीराम प्रोडक्ट जे करायलेत ते नाही आहेत. राजकारणी म्हणजे उद्योग आले नाही तिथे राजकारणी कमकुवत आहेत का? नाही, राजकारणी कमकुवत नाहीत. जे प्लॉट अलॉटमेंट झालेले आहेत त्यांची प्राईज एवढी हाय गगनला पोहोचली आहे. आज नांदेडमध्ये मुंबईला, पुण्याला, माझी फॅक्टरी पुण्याला पण आहे, लातूरला पण आहे, नांदेडला आहे, यवतमाळ आहे, जालना आहे, दिग्रस आहे आणि गुजरात पोर्टवर माझी फॅक्टरी आहे फर्टिलायझरची. माझे
3 मेन बिझनेस आहेत. नळीदार पत्रा तर आमचा खानदानी बिझनेसच म्हणता येईल. जसं आम्हाला ओळखणारे म्हणजे आम्हाला पत्रेवाले म्हणून ओळखतात. ओके सर.